पालघरसारख्या छोट्या गावातून माझी मुलगी प्रभाती घरत आज FTIला तिने ॲडमिशन घेतलं. 3 वर्ष शेवटचं वर्ष आहे त्यांचं. आम्हाला तिचा खूप अभिमान वाटतो, कारण की फिल्म लाईन किंवा ह्या अशा गोष्टी आमच्यापासून खूप लांब असायच्या. फक्त TV बघायचे किंवा कधीतरी एखादा सिनेमा बघितला की कौतुक वाटायचं. पण ती माझी मुलगी आज एवढ्याशा छोट्याशा गावातून FTIला जेव्हा तिने ॲडमिशन खूप तिने स्ट्रगल करून ॲडमिशन घेतलं तेव्हा आम्हाला तिचं खूप कौतुक पडलं. आम्ही साधे गव्हर्नमेंट सर्वंट आहोत, त्यामुळे तारेवरची कसरत करून आम्ही त्यांना शिकवतो. खर्च तर होतोय, तो वाद नाही आहे, पण देवाच्या कृपेने सगळं व्यवस्थित चाललेलं. पण मागे 50 दिवस आता होत आले आणि हे स्ट्राईकचं जेव्हा ऐकलं त्यावेळेस खूप आम्हाला वाईट वाटलं की राजकारण आणि शिक्षण हे एकत्र नाही यायला पाहिजे. कारण शिक्षणाचं जर राजकारणामध्ये त्यांनी जर समागम केला तर ते खूप चुकीची गोष्ट आहे. पण मुलांचं त्याच्यामध्ये राजकारणामध्ये वगैरे पॉलिटिक्स ह्याच्यापासून ते खूप लांब असतात. जेव्हा ॲडमिशन घेतलं तेव्हा एक सिनियर मुलगा होता तिकडे. मी फर्स्ट टाइमच तेव्हा FTIला गेलेले, तर त्या मुलाला मी म्हटलं अरे इकडचं वातावरण बघून मला भीती वाटते, कारण मुलगा मुलगी एकत्र बसायचे, त्यांचं डिस्कशन वगैरे चालायचं. तर मला इतकंच तो वाक्य म्हणाला, ते अजून मला आठवतं, काकू काही फालतू गोष्टी करायला इथे कोणाला मुलांना वेळच नसतं. ते शिक्षणासाठी ते इतके धडपड असतात की या असल्या गोष्टींकडे त्यांचं अजिबात लक्ष जात नाही. ते ऐकून मी एकदम रिलॅक्स झाले. अगदी काय असं भावा बहिणींचं नातं असायला पाहिजे असं काही नाहीये, पण मित्रमैत्रिणी सुद्धा ते एकत्र राहून इतकं सुंदर सगळं काम वगैरे करायचे. आणि हे जेव्हा ऐकलं की अजून संप वाढत चाललेला आहे, टीव्हीवर बातम्या बघतो आम्ही, ते बघून खूप वाईट वाटतं की नाही कुठेतरी हा संप यायला पाहिजे मागे. चौहान का कहना है कि FTII में 180 स्टूडेंट हैं जो इंडिया के ब्रेन। अरे चौहान साहब, अगर इंडिया के ब्रेन है तो उस ब्रेन की बात क्यों नहीं मान रहे हो आप? हमने अपने बच्चे को हिंदुस्तानी बनाया है, हिंदू नहीं बनाया। आप हिंदू और मुस्लिम और सिख और ईसाई में हमारे बच्चे को मत बांटिए, क्योंकि उसको जाके समाज की सब परिस्थितियों में पिक्चर बनानी है जो हम लोग उससे इम्प्रेस होके अपने को चेंज करने की, अपने को अच्छा बनाने की कोशिश करते हैं कि क्या चल रहा है क्या नहीं चल रहा। क्यों आप नक्सली कह रहे हो हमारे बच्चों को? आप दिल पे हाथ रख के सोचो ना कि अगर आपके बच्चों को कोई नक्सली कहे, एंटी हिंदू कहे तो आपको क्या लगेगा। और आपसे मेरी एक गुजारिश है कि ये इन बच्चों को जो है ना जात पात इसमें मत बांटो। ये क्रिएटिव बच्चे हैं, इनकी भावनाओं की कद्र करो, इनको मत दिखाओ, क्योंकि यहीं से नक्सलवाद पैदा होता है, यहीं से एंटी हिंदू पैदा होता है। हिंदू होकर भी वो एंटी हिंदू हो जाता है। आप आए दिन कहते हो FTI बंद हो जाएगा, इनको रेस्ट्रिक्ट कर देंगे, इनको ये कर देंगे, क्या धमकी आप दे रहे हो? आप हम लोग एक एक दिन गिन रहे हैं कि 3.5 साल बाद मेरा बच्चा आएगा, उसका एक अच्छा सुंदर भविष्य की कल्पना कर रहे हैं, आप उसको कुचल रहे हो, रोक रहे हो। हमारे बच्चों को हमने जिस तरह से गढ़ा है ना, उनको गढ़ के हमने FTI में भेज दिया, आगे उनको FTI गढ़ेगा। आप उनको गढ़ने की कोशिश, उनको अलंकृत करने की कोशिश मत करिए। आपसे हाथ जोड़ के प्रार्थना। Let me thank my fellow parents for coming here and supporting all these students who are so brave and so courageous, and they are standing for their principles so well. As a parent, it's very difficult to imagine what the students are going through. But sometimes we have to go sit with them, chat with them, talk to them and to know what exactly is happening in their lives. My son wanted to join FTI. I said it's a very difficult problem. It's not an easy thing to join FTI. There are just 12 seats there. He said, no problem, I will study hard, I will try hard, I will give a few attempts. And that's what he did. So much passion and with so much effort he has got into FTI. And he told me that that's the place I always wanted to be. I feel totally free here. I can make the kind of films that I've always wanted to make. I can see the films and which represent the society in large, the society around us, also the society or the world around us. That's what his dreams have been. And then when he said he was on strike, I was a bit baffled and I was a bit
Chetana to know that students are on strike. This is the first time I had heard that students are on strike. They are just saying, give us an able, a man of caliber to head our institute. That's all is their demand. स्वातंत्र्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे सांगितलं ते दुसऱ्यासाठी का असं आता वाटतं. आपल्यासाठी नाही आहे, ते दुसऱ्यासाठी, दुसऱ्याला सांगण्यासाठी आहे असंच आता प्रकर्षानं वाटायला लागलं. कारण ज्यावेळेला मुलं स्वातंत्र्यासाठी धडपडतात तेव्हा त्यांना तुम्ही नक्षलाईट म्हणताय. म्हणजे त्या मुलांना जर नक्षलाईट म्हटलं तर त्यांच्या आईवडिलांना काय वाटेल? दारू पितात, ड्रग्स ऍडिक्ट आहे. तर माझी मुलगी आहे ती त्या सराउंडिंग मध्ये जेव्हा वावरते तेव्हा ती त्याचा एक घटक असते. म्हणजे मला तिच्याबद्दल भीती वाटणं साहजिक आहे की आज माझी मुलगी त्या ठिकाणी सुरक्षित आहे का. पण ज्यावेळेला माझा डे टू डे टच असतो, मी तिथं जात असतो, मी भेटत असतो, तेव्हा तसं काहीच नसतं. तुम्ही तुमचे विचार थोपण्यासाठी जर तसं वातावरण निर्माण करत असाल ते दादांत चुकीचं आहे. पण IAS, IBS, UPSCच्या ज्या एक्झाम आहेत त्यात थोडी तिथली एंट्रन्स एक्झाम आहे, एक मुलं 4-4, 5-5 वेळा अपीयर झालेले आहेत आणि त्यानंतर कुठेतरी ती तिथं गेलेले आहेत त्यांच्या. तर त्यांच्या पुढे एक टार्गेट आहे की मला काहीतरी फिल्मसाठी करायचं आहे, माझ्या डोक्यातले विचार जे वेगळेपणानं मांडायचे आहेत त्या माध्यमातून, म्हणून ते त्या ठिकाणी आलेले आहेत. तर त्याला तुम्ही जर असं नावमेल करत असाल त्याने आदर्श ठेवायचा कुठं. आता ज्या मुलांनी धीराने 50 दिवस लढा केलेला आहे त्यांनी तसाच लढा कंटिन्यू ठेवा असं मला वाटतं. यश तिथं निश्चित आहे. Yes, I agree to what all the parents said. One more thing scares me the most right now. He is in Bombay, but I have been till she was in FTI. I was a regular visitor to FTII, and I have seen a fabulous atmosphere there where all of them were happy and good creative people. Now that institute have become a place where the students are unsafe. None of them are kids. All of them are doing post-graduation. So their thought and their view should be also accepted, or they should be allowed to say what they want to say. Not just them कि नहीं ये है तुम्हारे सर पे थोप दिया तुम्हें यही होना है. That's not the right thing. And especially they are being creative people. ये गलत चीज, calling them Naxalite, calling them Tragis, calling them arrogance. They are not. They are not at all arrogant people. They are students. They are very intelligent and very creative students. आपने खुद ने इतना हाई बार बनाया है एडमिशन के लिए, and now suddenly you call them just that they are nothing, lazy people sitting there doing nothing. Then आप खुद के अपने उसके ऊपर ही क्वेश्चन मार्क लगा रहे हो. इतनी अच्छी दुनिया की सबसे अच्छी इंस्टीट्यूट है, उसको इतना गंदा नाम मत दीजिए प्लीज. जस्ट फॉर योर हैप्पीनेस कि हम लोग तो सही है, ये स्टूडेंट गलत है. डोंट ट्राई टू पुट देम सो लो. बद्दल पहिले सांगते की तो त्यांनी MBA केलेला आधी आणि तिथे शिपिंग कॉर्पोरेशनमध्ये तो जॉब करत होता. पण त्याला लहान म्हणजे जेव्हापासून माझं लग्न झालं तेव्हापासून मी त्याला बघते असं वेळ होतं त्याला सिनेमाचं. फिल्मबद्दल आम्ही बोलायचो वगैरे सांगायचं. तो खूप म्हणजे जगातले बरेचसे फिल्म डिरेक्टर जे आहे त्याच्याबद्दल तो सांगायचा, चांगल्या चांगल्या फिल्म्सबद्दल डिस्कस करायचा आणि त्याच्यामध्ये पॅशन होतं. म्हणून त्यांनी ती एंट्रन्स एक्झाम दिली इथे असताना, जॉब करत असताना. एक खूप चांगला जॉब शिपिंग कॉर्पोरेशनला मॅनेजरच्या पोस्टवर. तर त्यांनी आणली की मामीची ऍड आहे आणि मला ऍडमिशन घ्यायची आहे, काय करायचं. तेव्हा मला पहिल्यांदा सगळ्यांना हे समजायचं होतं की ही घ्यायची की नाही एवढं सगळं असताना. पण त्यांनी एंट्रन्स एक्झाम ती पास केली आणि फिल्म डिरेक्शनला त्यांनी ऍडमिशन त्याला मिळाली पहिल्याच प्रयत्नामध्ये. तर आता जी एवढी मोठी जी संस्था जी जगात आपल्याला रिप्रेझेंट करते, तिथे जी मुलं इतक्या उमेदीने जातात, इतकी मेहनत करून जातात, त्यांच्या एवढ्या अपेक्षा असतात की मी सिनेमाला काहीतरी देईल, तर तिथे जर त्यांचा रिप्रेझेंटेटिव्ह हा तितकाच दर्जेदार असला पाहिजे असं मला वाटतं.
छोट्या छोट्या ऑर्गनायझेशन मध्ये सुद्धा मोठ्या पोस्टवर ज्यांना बसवलं जातं तेव्हा त्यांची इलिजिबिलिटी बघितल्या जाते, त्यांचे इंटरव्ह्यू होतात. आता मी सुद्धा जॉब करते तिथे. असं नाही की ठीक आहे याला चान्स द्या, तसं नाही. तिथे तुम्हाला तपासून सगळं तुमची परीक्षा घेऊन तिथे तुम्ही रिप्रेझेंट करता. सिनेमा हा असा आहे की ज्याचा लोकांवर लगेच प्रभाव पडतो, दृकश्राव्य माध्यम आपण ज्याला म्हणतो. तर त्या ठिकाणी जो आपल्या देशाला रिप्रेझेंट करते ही जी संस्था आहे FTI, तर तिथे एक म्हणजे इलिजिबलच माणूस असला पाहिजे असं मला वाटतं. तिथे इतक्या मेहनतीने मुले जातात, त्यांची स्वप्न आहेत, तर त्या मुलांना चांगलं रिप्रेझेंटेशन मिळालं, चांगला गायडन्स मिळालं तर ते जगाला नक्की आणखी चांगलं काहीतरी देतील. एवढंच मला म्हणायचं. My brother Viraj Tadwalkar joined FTI last December. So the first thing that I want to say is FTI was something I had just heard. Like anyone in our family had just heard. Like it's a very prestigious institute, and like people who are excellent in the film industry mostly come from there, and it's not easy getting into it. And it's just something we just talk about. Like we're sitting and we're talking about it, and that's it. We have never even thought about it, and suddenly my brother is like, I want to apply, and we were totally for it. We were supportive in every way, and there are my relatives who don't even get it, like why film institute, like they don't get it. They don't know how important or how big that institute is or how much they do. They don't get it, but we were all for it, and we supported him in every way. And the biggest thing was they just select 12 people, and my brother got in the first attempt, which is like miraculous. These students that get in, they are like a handful of batch. They're a handful batch, and they, in that institute, in that atmosphere, I think they are the most happy. Like that's what I want to say. They are so happy there. They are doing what they want, and they are so passionate about it, and they're so proud of it, and their brain works in a million different ways that we cannot even think about it. We watch a movie and we appreciate it, but a movie or a serial, we appreciate it, but the things that go on behind the working and everything, like the sound, the lights, the stories, everything, that's what they do. That's their job, and they are so good at it, and they are learning about it and doing something like this. I mean, like this is wrong. This is so wrong. They shouldn't do this. I don't know.